नमस्कार. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला एकच विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान. आजच्या या विश्लेषणात आपण याच अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. नुसत्या वरवरच्या बातम्या नकोत, तर प्रशासकीय पातळीवर आतमध्ये नेमकं काय शिजतंय, फाईल्स कशा फिरतायत आणि ही कर्जमाफीची प्रक्रिया आता कोणत्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोचली आहे हे आपण पुराव्यांसह समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. साताऱ्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाईल. बरं, ही केवळ एखादी राजकीय घोषणा नाहीये बरं का. प्रशासनासाठी ही एक अतिशय कडक डेडलाईन आहे. विचार करा, 30 जून ही तारीख आता सरकारी यंत्रणेसाठी एक भलं मोठं आणि तितकंच आव्हानात्मक उद्दिष्ट बनली आहे. या घोषणेने एक प्रकारे टायमर सुरू केलाय. प्रशासनाची आता वेळेविरुद्ध शर्यत सुरू झालीय आणि एकाच वेळी अनेक आघाड्यांवर त्यांना काम करावं लागतंय. पण हे सगळं वेळेत पूर्ण करणं एवढं सोपं आहे का? तर अजिबात नाही. कोणत्याही एवढ्या मोठ्या राज्यव्यापी योजनेची अंमलबजावणी करायची असेल तर सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे अचूक माहिती गोळा करणं. महाराष्ट्र हे केवढं मोठं राज्य आहे. इथल्या लाखो शेतकऱ्यांची स्थिती, त्यांच्या जमिनीचे तपशील, बँक खात्यांची माहिती या सगळ्याचे रेकॉर्ड्स तपासून पाहणं म्हणजे एक महाकाय प्रशासकीय आव्हानच आहे. चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि आपला एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये यासाठी सध्या अगदी युद्ध पातळीवर ही आकडेवारी संकलित करण्याचं आणि तिची पडताळणी करण्याचं काम सुरू आहे. आता डेटा तर आला, पण त्याचं वर्गीकरण कसं होणार? बँकांनी शासनाला जी माहिती दिली आहे ना, ती अतिशय काळजीपूर्वक 2 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली गेली आहे. एका बाजूला आहेत आपले थकबाकीदार शेतकरी, ज्यांना जुन्या कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थाने कर्जमाफीची नितांत गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत नियमित कर्ज भरणारे शेतकरी. आता तुम्ही विचार कराल की नियमित कर्ज भरणारे का? तर ज्यांनी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड केली आहे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांच्या या आर्थिक शिस्तीचं कौतुक म्हणून त्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. संकटात असलेल्यांना आधार आणि शिस्त पाळणाऱ्यांना प्रोत्साहन, असा हा अगदी संतुलित आणि दुहेरी दृष्टिकोन या प्रक्रियेचा कणा आहे. बर, आता ही सगळी कागदपत्र आणि डेटा शासनाच्या दरबारात नक्की कसा प्रवास करतो, ही नोकरशाहीची प्रक्रिया समजून घेणं खरंच रंजक आहे. सुरुवातीला बँकांकडून आलेला कच्चा डेटा एका विशेष उच्चस्तरीय समितीकडे जातो. ही समिती या डेटाची अगदी बारकाईने छाननी करून सगळी आर्थिक गणितं जुळवून एक सविस्तर अहवाल तयार करते. मग हा अहवाल जातो थेट राज्य मंत्रिमंडळाकडे. तिथे यावर कसून चर्चा होते, त्रुटी काढल्या जातात आणि मगच अंतिम मंजुरी मिळते. आणि सगळ्यात शेवटी शासनाकडून अधिकृत शासन निर्णय म्हणजेच आपला GR काढला जातो. लक्षात घ्या, जोपर्यंत हा GR निघत नाही तोपर्यंत सरकारी तिजोरीतून एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात वळता होत नाही. या सगळ्या प्रवासात 14 मे हा दिवस अतिशय निर्णायक ठरलाय. या दिवशी घडलेल्या घडामोडींनी या योजनेला अक्षरशः एक नवी दिशा दिलीय. उच्चस्तरीय समितीने जो प्राथमिक अहवाल दिला होता तो प्रशासनाने तसाच्या तसा अजिबात स्वीकारला नाही. त्या अहवालाची अतिशय काटेकोरपणे चिरफाड करण्यात आली. प्रशासकीय भाषेत सांगायचं तर त्याला अनेक फिल्टर्स लावले गेले. कारण स्पष्ट आहे, सुरुवातीच्या मसुद्यात आर्थिक पळवाटा असू शकतात, राज्याच्या तिजोरीवर नाहक ताण येऊ नये आणि योजनेचा लाभ फक्त आणि फक्त खऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा यासाठी काही मोठे संरचनात्मक बदल सुचवण्यात आले. 14 मेच्या या बैठकीचं गांभीर्य, तिथे कोण कोण उपस्थित होतं यावरूनच लक्षात येतं. ही काही रोजच्यासारखी सामान्य प्रशासकीय बैठक नव्हती. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री या बैठकीला उपस्थित होते. राज्याचं हे सर्वोच्च नेतृत्व एकत्र बसून या अहवालाचा अतिशय सविस्तर आढावा घेत होतं. त्यांनी फक्त आकडेवारी नाही पाहिली, तर त्यात आवश्यक असणारे संस्थात्मक बदल आणि नवीन समावेशक निकष कसे जोडता येतील यावर सखोल चर्चा केली. जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याचं गांभीर्याने मूल्यांकन करण्यात आलं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे या कर्जमाफीसाठी सरकारची सर्वोच्च राजकीय इच्छाशक्ती पणाला लागली आहे. पण थोडं थांबा, या सगळ्या सकारात्मक चित्रामध्ये एक चिंतेची बाबसुद्धा आहे. प्रशासकीय वर्तुळातून मिळणाऱ्या माहितीनुसार या 14 मेच्या बैठकीपूर्वी तब्बल 3 ते 4 उच्चस्तरीय बैठका कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय संपल्या होत्या. आता हा विलंब खूप काही सांगून जातो. जेव्हा एवढ्या महत्त्वाच्या बैठका निष्कर्षविना संपतात तेव्हा त्यामागे अर्थसंकल्पीय तरतुदी आणि योजनेच्या अटींवरून झालेले तीव्र मतभेद असतात, हे लपून राहिलेलं नाही.
राज्याच्या तिजोरीचा ताळमेळ आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा यांच्यात सुवर्णमध्य साधताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झालीय. याच मागील विलंबामुळे आता येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीचं महत्त्व अभूतपूर्व असं वाढले. आता वेळ अगदी हातातून निसटत चाललीय. शासनासमोर एकापाठोपाठ एक मोठी आव्हानं आहेत. 14 मेच्या बैठकीने योजनेचा सुधारित पाया रचला खरा, पण खरी कसोटी पुढे आहे. 21 ते 22 मे दरम्यान होणारी मंत्रिमंडळाची बैठक हा सर्वात निर्णायक टप्पा असेल. या बैठकीत सुधारित अहवालाला अंतिम आणि अधिकृत मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. ही मंजुरी मिळाली की मग प्रशासनाला अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. आणि ती अंतिम रेषा कोणती? तर 30 जून. ह्याच तारखेपूर्वी प्रत्यक्ष GR काढून अंमलबजावणी करणं भाग आहे. वेळ कमी आहे आणि पार करायचे टप्पे खूप मोठे आहेत. आणि ह्याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एक सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न उभा राहतो. मागील बैठकांमध्ये झालेला विलंब आणि ही सगळी प्रशासकीय गुंतागुंत पाहता यावेळी खरोखरच 30 जूनची डेडलाईन पाळली जाईल का? सध्याच्या हालचाली, उच्चस्तरीय चर्चा आणि आगामी मंत्रिमंडळ बैठक हे सगळे एका मोठ्या निर्णयाकडे बोट दाखवतंय. पण 30 जूनच्या आत सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळण्यात यंत्रणा यशस्वी ठरणार का, हे पाहणं खऱ्या अर्थाने औत्सुक्याचं ठरणार आहे. येणारे काही आठवडे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आपण सर्वजण यापुढील घडामोडींवर नक्कीच लक्ष ठेवून असू. तोपर्यंत विचार करत रहा आणि अपडेटेड रहा.